महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। निवेदन दिलं, तुमच्या काय मागण्या होत्या? आम्ही भीम टोला संघटनेच्या माध्यमातून जे घरकुलचे जे प्रश्न जे रखडून पडलेत आणि त्याच्यामध्ये जे आता त्यांनी जे सर्वे केला आहे त्या सर्वामध्ये 1819 असे काही समजा जे क्लिअर आहेत घरकुल लाभार्थी, आमचं म्हणणं संघटनेच्या माध्यमातून एवढंच आहे का ते पहिलं त्यांनी तात्काळ ते मार्गी लावावं, मग बाकी इतर नंतर कामात त्यांनी इंटरव्ह्यू करावं। परंतु हे जे आहेत ते जे खरे आहेत त्यांचे जे सर्वे व्हायले यांचे डॉक्युमेंट्स पण क्लिअर आहेत, मग अशा लाभदात्यांना तुम्ही का ओटीस धरून का त्यांना रखडतात? त्यांचे कामं लवकरच्या लवकर मार्गी लावा असे आमचे एक महापौर साहेबांना आम्ही विनंतीद्वारे एक आमचे निवेदन दिलं आहे आणि त्यांनी बी आम्हाला आश्वासन दिलं आहे का मी पण हे तुमच्या पत्राची दखल घेऊन लवकरात लवकर हे तुमचं काम मी मार्गी लावीन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। परंतु यानंतर जर कधी कॉर्पोरेशनने आमच्या अर्जाचा विचार नाही केला आणि त्या टाटा करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या भीम संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू, रोडवर उतरू असा त्यांना आम्ही महापालिका इशारा देतोय। पण तशी तर वेळ येणार नाही, कारण का महापौर साहेबांना आपला शब्द दिला आहे। माझं नाव राजू हेमाजी भिंगारदेव, भीम टोला संघटना सदस्य। किती वर्षापासून काम करतो? भीम टोला संघटना मी कमीत 5 ते 10 वर्ष काम करतो। छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर समीर भाऊ राजूरकर यांना भीम टोला सामाजिक संघटनेच्या वतीने रमाई आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होतात व ते घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर त्याला विलंब का होतो या विषयावर आम्ही चर्चा केली, जेणेकरून आज मंजूर होतं आहे 3-3, 4-4 वर्षे अर्धच काम होतं आहे, कोणाचं 30% होतं आहे, कोणाचं 40% होतं आहे, कोणाचं 50% होतं आहे। 4-4 वर्षे का रखडल्या जातं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याला अल्प अनुदान आहे 2.5 लाखात ते घरकुलही होत नाही। दिवसांदिवस मटेरियलचे भाव वाढतात, सिमेंट, रेती, खडी, स्टीलचे मजुरीचे भाव वाढतात। तर आम्ही ह्या विषयावरती राजूरकर साहेबांसोबत सविस्तर चर्चा केली आणि हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला, कारण येणाऱ्या काळात याला कालमर्यादा घालण्यात यावी। घरकुलचा जो लाभार्थी त्याला समजा घरकुल मंजूर झाले तर किमान 8 महिने ते 12 महिन्यात त्याचं पूर्ण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ह्या मागणीवरती राजूरकर सरांनी व्यवस्थित आम्हाला चर्चा केली, आमचं तक्रार निवेदन स्वीकारलं आणि ह्या पद्धतीनं येणाऱ्या 29 तारखेला त्यांच्या अध्यक्षाखाली मीटिंग आहे आणि हा प्रश्न तो मार्गी लावणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। माझं नाव सुनील अवचरमल, भीम टोला सामाजिक संघटनेमध्ये मी गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून काम करतोय। मागण्या जर मान्य नाही झाल्या तर भीम टोला सामाजिक संघटनेची पुढची भूमिका काय असेल? जे लाभार्थी आहेत घरकुल आणि ज्यांना विलंब होतो, ज्यांना अन्याय होतो, त्यांच्यासहित आम्ही शेकडो लोकांसहित या महापालिकेचं गेट बंद आंदोलन करू आणि आमची मागणी मंजूर नाही झाली तर इथले जे काही प्रशासन आहे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल याची त्यांनी गंभीरपणे दखल घेतली पाहिजे।